श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देवा आहे, याचा भाग 16वा. तिसरा टप्पा आहे पश्यंतीतून नामस्मरण. पश्यंतीतून नामस्मरण ही थोडी अवघड गोष्ट आहे, पण करता येतं. काय झालं पाहिजे तिथं? वाणी, श्रोत्र म्हणजे कान आणि नेत्र या तिन्हींचं ऐक्य साधलं आणि मग नाम घेतलं गेलं म्हणजे खरं प्रभुनाम तुम्ही घेतलं असं होतं. या तिन्ही गोष्टी एका वेळेला घडल्या पाहिजेत. वाणी, कान आणि नेत्र या तीनही शक्ती एकवटून जेव्हा नामस्मरण केलं जातं तेव्हा खऱ्याखुऱ्या अर्थानं भगवंताला पाहण्याची ताकद येते, सामर्थ्य प्राप्त होतं. मग अशा नामस्मरणाच्या वेळेला हृदय थरथरायला लागतं, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहायला लागतात, शरीरावर रोमांच उभे राहतात, अष्टसात्विक भाव आपोआप जागे होतात. खाता, हिंडता, फिरता, जाता येता तुम्हाला भगवंतच आठवायला लागतो. याचा खरा अर्थ तुमच्या मनाचा लय आपोआप होऊन जातो. मन अमन करा, मन नाहीसं करा, हे जे सांगितलं जातं ते एवढ्या करता. भगवंताशी सतत अनुसंधान 24 तास साधण्याकरता असं नामस्मरण झालं पाहिजे. आणि असं नामस्मरण होण्याकरता पहिल्यांदा अहंकार विरघळून जायला पाहिजे. मुळात गंमत अशी आहे, बऱ्याच जणांच्या परमार्थाला प्रारंभ होतो तोच मुळी अहंकारानं होतो. आम्ही ध्यानधारणा करणारे, आम्ही पावसला जाणारे, अक्कलकोटला जाणारे, आम्ही यौ आणि आम्ही त्यों करणारे, इतर सगळे तुच्छ, आमच्यासारख्या श्रेष्ठ कोणीही नाही, या अहंकारानं जर तुम्ही तुमचा परमार्थ करत असाल तर तो परमार्थ खऱ्याखुऱ्या अर्थानं होऊ शकत नाही. तुम्ही परमार्थ करता आणि लगेच तो परमार्थ चिखलात मिसळून टाकल्यासारखा होतो. आणि सर्वात शेवटची अवस्था परेतून नामस्मरण करायचं. तुम्ही प्रभुमय होऊनच नामस्मरण करायला लागता. परमेश्वराच्या मुखानंच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरीच्या मुखानं हरीचं नाम घ्या, तुमच्या मुखानं घेऊ नका. भगवंतच तुमचं नामस्मरण करतोय अशी अवस्था येऊ द्या. मग शास्त्रकार सांगतात तिथं फक्त आनंद आणि आनंदच असतो. आनंदाच्या प्राप्तीकरता आनंदानं, आनंदाच्या माध्यमातून आनंदाची प्राप्ती करून घेणं, सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय होऊन जातात आणि मग नितांत सुख जे म्हणतात ते तुम्हाला आपोआप प्राप्त होत असतं. मूर्तिमंत सात्विकता हेच तुमचं जगणं होतं. अशा तऱ्हेची साधना, अशा तऱ्हेची उपासना तुमच्या आमच्या हातून होवो, अशा तऱ्हेची अपेक्षा या प्रवचनाच्या निमित्तानं पहिल्यांदा करतो. आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक छोटी गोष्ट सांगतो आणि हे प्रवचन संपवतो. साधक हो, ती गोष्ट कोणती ती आपण उद्याच्या भागात बघूया. आज इथेच थांबूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.